झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानोरानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग किती विनवण्या करायच्या, किती आरचव करायची, काही अर्थच नाही. काय पुटपुटतेस तू? एक स्पष्ट बोल तरी, नाही ती भाजी तरी निवड. सगळा राग त्या भाजीवर का काढते मला काय कळत नाही. तू आत्ताच निवडायला हवी आहे भाजी मला. उद्या सकाळी किती घाई होते माहितीये का? इथे कोणी मदतीला येत आहे का पुढे? तुम्हाला काय सांगून उपयोग आहे म्हणा. चिडायला काय झालं मला काही कळत नाही तुला. मी तर सरळ म्हणतो आपलं मान्य करून टाकून त्यांचं म्हणणं. आपलं घोडं किती वेळ दाबटवायचं, किती वेळ त्यांच्या मागे लागायचं. नवीन पिढी आहे, त्यांचे नवीन विचार आहेत, मान्य करून टाकू. आणि काय एकदा साखरपुडा नाही झाला काय फरक पडतो ग? उगाच आपलं काहीतरी हो म्हणे काय फरक पडतो. या घनाला माझं काहीच कसं नाही हो. आपल्या आईची एवढी एक साधी इच्छा ती सुद्धा नाही पूर्ण करायची. मला काय सांगते म्हणा, तुमचाच मुलगा तो. आता मी काय केलं? माझ्या सगळ्या इच्छा तशाच राहणार. म्हटलं होतं तुम्हाला आयुष्यात एकदा मला बर्फ पडताना बघायचंय. आयुष्य संपत आलं, अजून काही बर्फ दाखवलेलं नाहीये मला. तू एकदम डायरेक्ट बर्फाच्छादित प्रदेशात कुठे गेली मला काही कळत नाही. अगं विषय काय चाललाय, तू कुठं चाललीयस? आणि तसंही या ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण जगातला बर्फ वितळायला लागलेला आहे. आता गाडीवर बर्फाचे गोळे सुद्धा मिळणार नसेल झाले गावात. हो आयडिया. काय झालं? ग्लोबल वॉर्मिंग वरून आठवलं. काय ते? हो आपण त्या महेशरावांशी बोलून बघूया ना. ते जर म्हणाले की साखरपुडा करायचा तर घनाला नाही म्हणता येणार नाही. मस्त आयडिया आहे. तुला हे ग्लोबल वॉर्मिंग वर नाही सुचलं? हो त्याचं काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग वरती तो प्रोग्राम होतो ना टीव्हीवर. हो हो हो. त्याचा जो निवेदक आहे ना डिट्टो महेशरावांसारखा दिसतो. हो हो म्हणजे तो परदेशी आहे, रंगाने आहे, थोडा उजळ, जरासा बारीक आहे आणि केस पण डिट्टो महेशराव. त्यांना फोन करते. कमाल आहे तुझे. तेजस्वी बुद्धी आहे तुझी. फॅन्टास्ट. तुला खरं सांगू, तुला बघितलं का मला काळ्या मुंगीची आठवण होते. काळी मुंगी, तुला गोष्ट माहिती ना त्याची? काळी मुंगी भिंतीवर चढते पडते, परत चढते परत पडते, परत परत चढते परत. कळलं. मी आलेच त्यांना फोन करून. अहो हो कळलं. भाजी भाजी कळलं. हॅलो हॅलो. अगं बाई
100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी कधीच तुम्हाला फोन लावते. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हो हो मलाही. म्हणजे बघा ना ही मुलं काय लग्न साधेपणानेच करायचं म्हणतात. हो म्हणून तर म्हणतो की हो किमान साखरपुडा तरी काय तुझे बाबा पण हेच म्हणतायत? म्हणजे तुझ्या घरी पण तेच? कसं काय सगळ्या पालकांचं डोकं एका दिशेने चालतं मला कळत नाही. बघ ना, अगं माई आजीने तर पंचायत भरवली होती. आई शपथ. म्हणजे पप्पा पण येता जाता पिडणार आता मला या गोष्टीवरनं. पण काही झालं ना तरी आपण आपला निर्णय नको बदलायला. आपण ठाम राहायला पाहिजे. हो आपण ठाम राहूया. अजिबात ऐकायचं नाही त्यांचं. हे बघा मुलं कितीही ठाम असली तरी शेवटी आपण मुलांचे पालक आहोत. त्यांनी आपल्याही मनासारखं काय गोष्टी व्हायला हव्यात ना. हो खरंच आहे. हो मी तर येता जाता चांगले कान पेटतेय घनाचे. नाही आमच्याकडे जरा कठीण आहे ते कान पिळणं वगैरे. पण मी प्रयत्न करतो. मी ठाम राहीन याच्यावर. हा तेच म्हणतोय मी की काही झालं तरी नो साखरपुडा. हा येस येस. नो साखरपुडा. अगदी बरोबर. आपण आपल्या मनासारखंच करायचं. हो हो नक्की बोलूया उद्या. हो उद्या बोलूया ना. येते मी. अगं बाई ठेवते मी. बोलूया. हा. हो ठेवा ठेवा ठेवा. आपण मग उद्या बोलूया. हा हा आपलं डन ना. हा डन 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 या. ओके ओके गुड नाईट. अरे घाटपंड्यांची सून रे. ती एकदा बोलायला लागली ना की थांबतच नाही. काटपंड्यांची सून. हो नाही तर दुसरं कोण. हे एकदम झोप आली. हेक्टिक होता ना दिवस खूप. चला गुड नाईट. हे कुणाचा फोन कोणाचा होता? फोन हं? हे ऑफिस. सोनवणे सर. नाही नाही मग सोनवणे सर नाही. ही ती ऑफिस मधली सोनिया मॅडम. मॅडम. मॅडम नाही हो. नाही का? ती सोनिया आहे ना. फार प्रश्न विचारत असते ती. ये साखरपुड्याविषयी. नाही नाही काही भोचक आहे ना खूप. हो. खूप बोलते त्यामुळे ती. चला झोपा आता. हो. हा गुड नाईट. Good हेक्टिक night. दिवस. Night. गुड नाईट. एक मिनिट. अगं मी तोंड धुतोय तू का मुकाबी नाही करतेस? काय झालं? अप्पा आलेत. कोण? अप्पा आलेत. त्यांच्यासाठी गरमागरम वडे घेऊन चाललीये. काय? ए जमू इकडे. काय चाललंय? अप्पा आलेत अप्पा. इकडे. आत अप्पा आलेत. हो सुमुखी ऐक ना बाळा, रडू नको. अजिबात रडायचं नाही. तू आता एक काम कर, तू इथे येऊन जा हा उद्या. आणि आलीस ना की असा रडका चेहरा ठेवून यायचं नाही. तुझ्याकडे बघून ना घरातल्या माणसांना वाटलं पाहिजे की अरे राधाऐवजी हिच्याकडे का नाही लक्ष गेलं आपलं या आधीच. खरंच मावशी, तुला वाटतं का ग असं होऊ शकेल अजूनही? होईल ग बाळा, सगळं नक्की होईल. आणि शेवटी तुझ्या आईला वचन दिलंय ग मी. अगं तुला कळलं का काय झालंय? मी करते नंतर. हा तुझं फोनवर मैत्रिणींना रेसिपी सांगणं चालूच आहे का अजून?
फोनचं बिल दर महिन्याला वाढतंय असं तू मला म्हणतेस ग. काय झालंय ते सांगणार आहात का? काय झालंय? माईची नवीन कंडी कळली का तुला? काय आता? माई हुशारच आहे आपली. तरीच मी विचार करत होतो, आप्पा तिच्या बोलण्याकडे कधी कानाडोळा का करत नव्हते. अप्पा? आप्पा काय अप्पा? आप्पा हो सांगा ना चटकन. आप्पा घरी आलेत. अप्पा आलेत? अहो गेलात ना मला सोडून. फक्त असं काही झालं की येता. अहो पुष्कळ काळ घालवलाय मी तुमच्या सोबत. मला काही ठाऊक नाही तुमचा स्वभाव. म्हणून तर परीला सांगून तुमच्यासाठी बटाटे वडा मागवलाय. तेवढा तरी घ्या हो, घ्या ना. हे काय मायाजी? अहो अहो आपला आपला शामराव आलाय. ऐका ऐका ना. गेले उडून. कोण? अरे तुझे आजोबा. व्हॉट? आप्पा आले होते? हो आप्पा आले होते आणि आता गेले उडून. वल्लभ दादा, वल्लभ दादा, दादा, हे वल्लभ. काय काय झालं? काय ओरडतोयस? अरे माईचं नवीन कळलं का? आता काय? तिच्या स्वप्नात आप्पा आले होते आणि ते असं म्हणाले की जोपर्यंत नातवाचा यथासांग साखरपुडा होत नाही तोपर्यंत रोज खिडकी बसून तुला त्रास देईन. आपली माई म्हणजे ना कमाल बाई आहे. चला म्हणजे आपल्याला नवीन कपड्यांची खरेदी करायला हरकत नाही आता. नवीन काय जुनच आहे रे बाबा. मूळचा हट्टी स्वभाव परलोकी जाऊन पण गेला नाही अजून. जरा काही मनाविरुद्ध झालं ना तर येतात खबर घ्यायला. चल चल मायाजी, असं काय असतं काय? नाही नाही. बर बाबा, लपेटते तर लपेटते. अजून त्यांची बोलणी खाते. पूर्वी खायची, आताही खाते. माझं काही नाही रे बाबा. यांचंच वाईट वाटतं. छान स्वर्गातलं सुख सोडून त्यांचा जीव इथे अडकलाय. त्यांच्या आत्म्याला शांती नाही रे बाबा. काल स्वप्नात आले, खूप थकलेले दिसले बघ. पुष्कळ प्रवास झाला असणार रे यांचा. मी म्हटलं स्वप्नच आहे, हे काही खरं नसणार. कधी म्हंटलस हे? स्वप्न चालू असताना. स्वप्न बघताना माणूस विचार करू शकतो. म्हणजे ते स्वप्नच होतं ना. मग हा बटाटा वडा कशासाठी मागवलास? तेच तर. अरे सकाळी उठले तर खिडकीत कावळा बसलेला काव काव करत. आणि तुला कळलं की तो कावळा आपले आप्पा आहेत म्हणून? अरे बाबा 55 वर्ष संसार केलाय मी यांच्या बरोबर. मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार त्यांना. म्हणून म्हटलं परीला, जा बाई त्या नवनाथाकडून बटाटे वडा घेऊन ये. फार फार आवडायचा रे त्यांना. पण बटाटे वडा तसाच आहे. बरोबर आहे, खाल्लाच नाही. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर अन्नाकडे पाठ फिरवायची यांची सवय जुनीच आहे. माझी खात्री झाली, हे चालेल. आणि रिक्षा सांभाळून चालवा. हा, काळजी घ्या. थँक्यू. हे बेबी, एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. माझी खात्री झाली, हे चालेल.
काय हवंय माई आजी तुला? मला कुठे काय हवंय बाबा, मी तशी मॉडर्न विचारांची, पण हे जुन्या वळणाचे, जुन्या चालीरीती यात त्यांचा जीव अडकलाय रे बाबा. त्यांच्यासाठी तरी साखरपुड्याला होय म्हण बाबा. तुला तरी आवडेल का तुझ्या आजोबांनी असं कावळा होऊन भटकत राहिलेलं? शामराव, वडा खातोस? मलाच खावा लागणार, नाहीतर यांच्या अंगी कसा लागणार रे बाबा? हो ना, खाते हो. पप्पा हा चला लवकर, मला उशीर होतोय. आलो आलो आलो. बरं, डबा सगळा संपवायचा बरं काय? हो नाही आजकाल जेवणात लक्ष नाहीये तुझं. बर, ते सल्ले नंतर द्या, डबा आधी द्या, मला उशीर होणार आहे. हे घे. उशीर कसा होईल गाडी? तासभर आधी निघाल्यानंतर सायकलवरनं मी 25 मिनिटात पोहोचतो तुमच्या ऑफिसला. आणि काय ग, काय तिकडे गेल्यानंतर कोण डबा भरून देणार आहे तुला? मला सांग. मी एक काम करत जाईन, तिकडनं आणखीन थोडी लवकर निघत जाईन, इकडे येऊन तुमच्याकडे डबा घेऊन मग जात जाईन. परमेश्वरा, ह्या मुलीला सुधारणं माझ्याच्यानी काही शक्य नाही. त्यासाठी घरामध्ये असं कोणीतरी खमक आणि भारदस्त आणि जरब बसवणार पाहिजे बघ. ए रिक्षावाले भैया, हा वही दरवाजा सांभाळून सांभाळून जा. हा, त्या टेबलावर ठेवा तिकडे सामान, मी आलेच मागणं. भैया किसका सामान आहे? ताई आले. ताई सॉरी हा, तुम्हालाच सगळं सामान आणायला सांगितलं. आणि अहो माझ्या भाचीला इकडे तिकडे टाकलेलं आवडत नाही सामान, म्हणून तुम्हाला सांगितलं. अच्छा, लगेच किती झालं सांगा बघू. भाऊ म्हणताना पैसे कसले देत? नाही नाही नाही, ऐसे कैसे भैया जी. नको. अच्छा ठीक आहे, मुलांची काळजी घ्या आणि मी सांगितलेलं औषध द्या. एकदम ठणठणीत होतील बघा, एकदम बढिया. आणि रिक्षा सांभाळून चालवा. हा, काळजी घ्या. थँक्यू. हे बेबी तू अचानक, तो कोण रिक्षावाला होता? मग एवढ्या मोठ्यांदा ओरडले मी रिक्षावाला म्हणून, कळलं नाही तुला? रिक्षावाल्याला तू चक्क सामान आतमध्ये आणायला लावलंस? मग कमाल आहे. हे रिक्षावाल्यानं मी जर या गल्लीत वळवून मला घराशी सोडा सांगितलं तर नाक्यावर सोडून निघून जातात, आणि तू चक्क सगळं सामान त्याला आणायला लावलंस बेबी. माझं बोलणंच तसं आहे ना, सगळे ऐकतात माझं. बंड्या, तू नाही का ऐकतच इतक्या वर्ष माझं? हो, लोकांना सांगतो मी, ही माझी मोठी नाही धाकली बहीण आहे. धाकली असली तरी धाक आहे मला तिचा. पुरे सोनू ये ग, माझ्या सोना छकुली ग. किती दिवसांनी बघते बाळा मी तुला. आत्या, इमोशनल का होतेस तू? राधे, तुला नाही कळायचं. बंड्या, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आले ना, सगळं नीट बघेन अगदी. बेबी नाहीये, काय साखरपुडा नाहीये. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. थोडीशी जाड झालीस का ग? थोडीशी, खूप जाड झाली यांच्यामुळे. यांना सांग, इतकं खायला घालतात नाही मला. नाही, त्याला बघतेच आहे मी आता. अगं छकुले, पण मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय. ए नको बाई, पण आता डायटिंग वगैरे करशील ना, मग कशाला उगीच. ए नाही, तेवढं चालतं. नको अगं, राहू. अगं आत्या, तेवढं चालतं. मी हवं तर 2 दिवस लंघन करेन. मग बरं ऐक ना, तू आहेस ना संध्याकाळपर्यंत? नाही म्हणजे मी आल्यावर बोलू आपण. ए शहाणे, संध्याकाळपर्यंत काय? हा एवढा बाडबिस्तर आणलाय लग्नासाठी तुझ्या, तो बघितला नाहीस का तू? नाही म्हणजे काय आहे, सलग अगदी लग्नापर्यंत नाही थांबता आलं मला, तर म्हणून अर्ध सामान आधीच आणून टाकलंय मी. साखरपुड्याला मात्र नक्की आहे. बंड्या, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आले ना, सगळं नीट बघेन अगदी.
बेबी नाहीये, काय साखरपुडा नाहीये. कप्पाळ माझं बंड्या, असं नसतं. साखरपुडा असतोच रे. अगं नाही आत्या, पप्पा बरोबर सांगताय. काय बरोबर सांगतोय? त्याला काय कहते डोंबल? अगं नाही, ऐक ना, काय आहे, माझं आणि घनश्यामचं असं ठरलंय. जावई, आपले जावई बापू घनश्याम, राधा आणि घनश्याम. हो का? ऐक ना, तर आमचं असं ठरलंय की म्हणजे ते विधी नको, लग्न रजिस्टर करायचं. त्यांचं ठरलंय. आता आपण संध्याकाळी भेटू. बाय 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 बाय. गेली. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.